अरे वाह, कॉफी? थैंक यू। बस बस ना, बस। Cheers. घे कॉफी। नेत्र, मला तुझ्या जीवाच्या बाबतीत आता कसलीच रिस्क नाही घ्यायची, त्यामुळे हे आपलं नवरा बायकोचं नातं आपण संपवूयात आता। आणि म्हणूनच हे असं एकत्र एकाच रूम मध्ये सुद्धा नको राहायला आपण। आय नो हे असं एकमेकांशी मनाने जोडलेलं नातं इतक्या सहजासहजी तुटत नसतं, पण नेत्र आता आपल्याला हे संपवावं लागेल। आणि नेत्र, आपली मैत्री, आपलं मैत्रीचं नातं तसंच राहील नेत्र, ते नाही बदलणार। म्हणजे तू कशी आधी त्या रूम मध्ये राहायचीस, माझ्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन यायचीस, आपण दोघं एकत्र ऑफिसला जायचो, ते सगळं तसंच राहील। आय नो आता हे सगळं खूप डिफिकल्ट आहे, पण आपण करूयात मॅनेज, होईल मॅनेज नेत्र। करशील ना तू? होईल मॅनेज नेत्र, मी करेन, मला जमेल। तुम्ही नका ना स्वतःला एवढा त्रास करून घेऊ, मला नाही बघवत तुम्हाला असं। मला नाही होत आहे त्रास नेत्रा, आणि मला होणाऱ्या त्रासापेक्षा तुझा जीव महत्वाचा आहे ना नेत्रा, आणि मला माहितीये तुलाही त्रास होतो, आणि तू नसशील तर माझं काय होईल नेत्रा, कळतंय का तुला? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय जिवंत। तुम्ही असा का विचार करताय सतत? तुम्ही असं काही विचारच करू नका की मला काहीतरी। मी तुला काही होऊ देणार नाहीये नेत्र, मी नाही होऊ देणार आहे तुला काही। मी एकदा नातं जोडलं की जोडलं, मग काही झालं तरी तुटू देत नाही म्हणाला होता ना तुम्ही मला, मग आता तुम्ही तसं कसं करताय?
प्लीज ऐक ना माझं. आणि मी आपलं नातं नाही तोडत आहे. आपलं मैत्रीचं नातं आहे ना तसंच. नातं कुठं तुटतंय? आणि प्रेमाचं काय? प्रेम पण आहे ना, ते संपणार आहे का? तर तू प्लीज ऐक ना माझं. मी ऐकते ना, तुमचंच तर ऐकते. तुम्ही म्हणालात ना ते ते काय कायद्याने वेगळं व्हायचंय ते करूया, तेव्हा मी तुम्हाला काही म्हणाले नाही ना. मग ते व्हायचंय तेव्हा होऊ दे. मला आत्ताच का वेगळं करताय? प्लीज प्लीज मला समजून घे. नेत्रा, मला सांग, नेत्रा तुझं खरंच प्रेम आहे ना माझ्यावर? आपल्या प्रेमासाठी तरी ऐक ना माझं. आपल्या मैत्रीसाठी तरी ऐक माझं. नेत्रा, तुला या सगळ्याचा मला त्रास झालेला नकोय ना? प्लीज ऐक माझं नेत्रा, नाहीतर या सगळ्याचा खरंच खूप त्रास होईल मला. नेत्रा, नेत्रा, आपलं मैत्रीचं नातं आधीसारखंच असेल. त्यात काहीच बदल नाही होणार. आणि मी रागाच्या भरात तुझ्याशी रूडली बोललो असेल, तुझ्या मनाला लागेल असं काही बोललो असेल तर आय एम रिअली सॉरी नेत्रा. मला माफ कर. करशील ना? तर मला माहित नाही प्रेमाचा खरा अर्थ काय. पण मला फक्त एवढंच कळतं की प्रेम म्हणजे आयुष्यभर एकमेकांसाठी असणं. नेत्रा, जेवढं प्रेम तुझं माझ्यावर आहे ना, तेवढंच माझंही आहे तुझ्यावर प्रेम. तू माझा जीव वाचावा म्हणून स्वतःचा जीव द्यायला निघाली होतीस ना. तुझा जीव कसा जाऊ देऊ नेत्रा?
मला तू हवीस नेत्रा. मला तुला गमवायचं नाहीये. आणि मला तुम्हाला गमवायचं नाहीये. आपण वेगळे झालो आणि तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मग. आणि हे लग्न असंच राहिलं आणि तुझ्या जीवाचं बरं वाईट काही झालं तर मग मी काय करू नेत्रा? आणि मी काय करू? काय जगा वेगळी अवस्था आहे ना आपली. आधी काय रक्षा कवच, बॉडीगार्ड, मग मैत्री, मग बेस्ट फ्रेंड, मग प्रेम, मग लग्न, आणि आता हे असं. सगळाच गुंता झाला नुसता. सजीव तुझ्यात अडकलाय आणि तुझा जीव माझ्यात. नेत्रा, आपल्याला आता हे थांबवावं लागेल. आपल्याला आता थांबावं लागेल. प्लीज समजून घे मला. तुम्ही घ्या ना समजू. सॉरी नेत्रा. अधोक्षरचं नेमकं झालंय काय? कुठे आहे तो? त्याला काही व्हायला नको. त्याला काही झालं ना तर मला ग्रंथ कधीच मिळणार नाही. काहीही करून अधोक्षजला शोधून काढायलाच हवं. नेत्रा, तू इथे काय करतेस? अगं, तू सामान घेऊन इथे का आली आहेस? नेत्रा, काय झालंय सांगशील का? मला आता काहीच बोलायचं नाहीये. पण तू इथे काय करतेस? मी आता इथेच राहणार आहे. मला माहिती आहे आता तू त्या मनस्थितीत नाहीयेस. तरी सुद्धा सांगते, तू देवी आईला नाराज केलंयस. नेत्रा, तुझी काळजी वाटते मला. तुला त्रास व्हावा म्हणून मी हे नाही सांगत आहे. अधिकाराने बोलते. लग्न करून तू देवी आईच्या विरोधात गेलीस.
तू अपराध केलायस, त्याची शिक्षा तुला मिळणारच. तुला जर असं वाटत असेल की अद्वैत आत्ता जे काही करतोय त्यामुळे सगळं नीट होईल, तर तो तुझा गैरसमज आहे. देवी आईचं वरदान असलेल्या मुलीच्या नशिबात सांसारिक शारीरिक सुख नसतं. त्या गोष्टीचा विचार करणं सुद्धा अपराध आहे, आणि तो अपराध तू केलायस. तुला शिक्षा होणार. काय बोलताय तुम्ही? कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? इंद्राणी, ए इंद्राणी, आले आले आई. तुम्हाला दिसतंय ना मी त्रासात आहे, मग कशाला उगाच मनाला येईल ते बोलताय? ते महत्वाचं नाहीये. मी काय बोलतेय ते लक्षात ठेव. काय मग बिंडोक राजाध्यक्ष काय करणार आता? ओ सासरे बुवा, बघा तरी माझ्याकडे. चला, सासरे बुवांनी गुडघे टेकले म्हणायचे. पण खरंच मला कीव येते तुझी. किती मेहनत घेतली होती या लग्नासाठी. म्हणजे तू अटी पूर्ण केल्या, एवढा त्रास सहन केला, पण काय झालं? 4 दिवसातच वाट लागली त्या लग्नाची, हो ना? मला सांग, डिवोर्स घेण्यासाठी अशा काही अटी नसतात ना? म्हणजे असं वरदान असलेल्या मुलींना जर डिवोर्स घ्यायचा असेल तर काही अटी पूर्ण कराव्या लागत नाहीत ना? कोर्टात केळीचे खांब वगैरे घेऊन जावं लागणार नाही ना? नको बाबा, खरंच खूप त्रास होतो, सिरियसली. काय तर म्हणे लग्नानंतर बघून घेईन. धमकी दिली होतीस मला. काय झालं? तू बिंडोक, तुझा तो लेख बावळट राजाध्यक्ष, त्याने गुडघ्याला बाशिंग बांधलंय, आणि तू मेंदूला. सगळाच उतावळेपणा. तुला काय वाटतं रे राजाध्यक्ष? नेत्राचा जीव वाचेल? असा कसा वाचेल? तुझीच इच्छा होती ना तिचा बळी घ्यायचा ही, होती की नाही? होती, खोटं बोलायचं नाही. तुझीच इच्छा होती. पण एक गोष्ट मला चांगली माहिती आहे शेखर, की मनापासून एखादी इच्छा बाळगली ना तर ती पूर्ण होतेच. तुझी इच्छा पूर्ण होणार. नेत्राचा बळी जाणार आणि मी तुला उद्ध्वस्त करणार. तुझ्या या पोकळ धमकांना मी घाबरत नाही. पोकळ? व्हिडिओ आहे माझ्याकडे घैसास गुरुजींचा, दाखवू का अद्वैतला? सांगू त्याला नेत्राची पत्रिका कशी बदललीस, कसा तिचा मृत्यूयोग होता तो बदलून घेतलास तू? सांगू? माझ्या विरुद्ध बोलण्याच्या आधी आणि माझ्याशी असं आगाऊपणे बोलण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची शेखर, तो व्हिडिओ आहे माझ्याकडे, बर्बाद करू शकते तुला मी.